नमस्कार ताईंनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी गाठी कशी बनवायची ते. मी ज्या पद्धतीने गाठी बनवते त्याच पद्धतीने मी तुम्हाला गाठी करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आता आपल्याला गाठी बनवण्यासाठी लागणार आहे 1 वाटीभर साखर. अशी सपाट वाटीभर साखर घ्यायची आपल्याला. आणि आता आपण ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने पाणी पण मोजणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे, तर मग म्हटलं तुम्हाला मी जशी गाठी बनवते तशी एकदा करून दाखवावी. गाठी बनवायला एकदम सोपी आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने गाठी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल ती आणि तुम्ही कधीही बाजारातून गाठी विकत आणणार नाही. साखर आणि पाणी एकत्र केल्यावर त्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. आता बघा आपला पाक घट्ट होत आलेला आहे. आता पाक घट्ट होत आला की आपल्याला त्यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यावर काय होतं, गाठी एकदम नरम होते. मी याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेतली आहे. विलायची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायची असले तर टाकू शकता, नसली टाकायची तर काही हरकत नाही. मला विलायचीचा फ्लेवर आवडतो म्हणून मी त्यामध्ये थोडीशी विलायची टाकत असते. दूध टाकल्यावर आपला पाक असा फेसाळल्यासारखा होतो. पाक जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला असं सारखं त्याला हलवत राहायचं आहे. आता आपल्याला एका ताटावर 2 थेंब साजूक तूप टाकायचं आहे आणि असं त्याला पूर्ण ताटाला लावून घ्यायचं आहे. पाक आता आपला तयार झालेला आहे जवळपास. आणि आपण घेणार आहोत आता गाठी बनवण्यासाठी दोरा आपल्याला जाड घ्यायचा आहे. जो आपण फुलांच्या माळा बनवायला वापरतो ना, तो आपल्याला दोरा इथे घ्यायचा आहे आणि त्याला असं क्रॉस लाईन मध्ये ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन पाक दाखवते. प्लेटमध्ये पाक टाकल्यावर कुठेही इकडे तिकडे तो पसरत नाही आहे जास्त. तर आपला आता पाक तयार झालेला आहे. गाठी टाकण्यासाठी आपण एखादा खोलगट चमचा घ्यायचा किंवा पळी घेतली तरी चालते आणि असा थोडं त्या दोऱ्यावर आपल्याला पाक टाकत जायचा. पाक पटकन टाकून घ्यायचा. आता आपला सगळा पाक टाकून झालेला आहे आणि याला आपण 15 मिनिटे तसेच बाजूला ठेवणार आहोत. 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली गाठी अशी तयार झालेली आहे. हे जे गाठीचे पथक आहेत त्याला
सुरीच्या साहाय्याने असे मोकळे करून घ्यायचे ते. तुम्ही पाहू शकता आपली कशी छान प्रकारे गाठी तयार झालेली आहे. ताटाला कुठेही चिकटलेली नाहीये. मस्त अशी खुसखुशीत गाठी आपली तयार झालेली आहे. गाठी मी तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत गाठी आपली तयार झाली आहे ते. तुम्ही पाहू शकता खूप छान आपली गाठी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी गाठी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.